श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आजच्या या व्हिडिओत आपण एका सत्य घटनेचा अनुभव सांगणार आहोत, जे ऐकून स्वामींवरील तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. हा अनुभव आहे कोल्हापूरच्या एका साध्या वस्तीत राहणाऱ्या अनिताताई यांचा. अनिताताईंनी केवळ श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा मनापासून जप केला आणि बघता बघता त्यांच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि अश्रूचे रूपांतर सुख समृद्धीत झाले. ज्या कुटुंबाला 2 वेळच्या अन्नाची टंचाई होती, ते कुटुंब आज करोडपती झाले आहे. हो, हे पूर्णपणे सत्य आहे. पण तुमच्याही मनात कधीतरी हा प्रश्न येत असेल, की असे चमत्कार खरंच घडतात का? किंवा माझ्या आयुष्यात असा दिवस कधी येईल का? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या या व्हिडिओत भेटणार आहे. हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण हा अनुभव संपताना तुम्हाला जाणीव होईल, की जर तुमची भक्ती निस्वार्थ असेल, तर स्वामी तुमच्यासाठी देखील चमत्काराची दारे नक्कीच उघडतील. कोल्हापूरच्या एका छोट्याशा वस्तीत अनिता नावाची एक अत्यंत साधी आणि कष्टाळू गृहिणी राहायची. अनिताताईचे आयुष्य कष्टात आणि घरकामात व्यस्त होते. पहाटेची पहिली भुपाळी होण्यापूर्वी त्या उठायच्या. अंगण झाडणे, चुलीवर पाणी तापवणे, पतीचा डब्बा तयार करणे आणि मुलांची शाळेची धावपळ करणे, हाच त्यांचा रोजचा दिनक्रम. त्यांचे घर छोटे आणि मातीचे होते आणि घराच्या भिंती जुन्या झाल्या होत्या. पण एका कोपऱ्यात असलेली श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर त्या जेव्हा उभा राहायच्या, तेव्हा त्यांना जगातील सर्व सुख मिळाल्याचा भास व्हायचा. स्वामींची ती मूर्तीच त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार होती. पण या शांत चेहऱ्याच्या मागे मात्र भविष्याची आणि गरिबीची मोठी काळजी दडलेली होती. अनिताताईंच्या संसाराचा गाडा ओढताना मोठी ओढाताण होत होती. पतीची नोकरी तशी छोटीच, त्यामुळे महिन्याचा शेवट येईपर्यंत पूर्ण पैसे संपलेले असायचे. बँकेचा हप्ता, किराणा दुकानाचे उधारीचे पैसे, मुलांच्या शाळेची फी आणि त्यातच सासूबाईंचा आजारपणाचा खर्च. या सगळ्या चिंतांनी अनिताताईच्या मनावर जणू डोंगरासारखं ओझं होतं. रात्रभर त्यांना झोप येत नसे. छताकडे टक लावून पाहताना त्यांच्या मनात एकच विचार असायचा, की हे कष्टाचे दिवस कधी संपणार? मन पूर्णपणे निराश झालं होतं. पण अशा परिस्थितीतही त्यांचा एकमेव आधार म्हणजे कोपऱ्यात असलेला स्वामींचा तो फोटो. रोज सकाळी त्या स्वामींसमोर नतमस्तक व्हायच्या आणि हलक्या स्वरात म्हणायच्या, "स्वामी, माझं आयुष्य या काळोखात हरवलं आहे. आता तुम्हीच थोडा प्रकाशाचा मार्ग दाखवा." एके दिवशी दुपारी त्यांची शेजारीण सुनंदाताई त्यांच्याकडे आली. अनिताचा तो थकलेला आणि चिंतेत असलेला चेहरा पाहून त्या मायेने म्हणाल्या, "अनिता, इतकी काळजी का करतेस? अगं, अक्कलकोटचा राजा पाठीशी असताना घाबरायचं कशाला? मी तुला एक मार्ग सुचवते. रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणायला सुरुवात कर." स्वामी आपल्या भक्तांना कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. अनिताताईंनी एक स्मित हास्य केलं, पण त्यांच्या डोळ्यात साचलेले अश्रू काही लपले नाहीत. त्याच रात्री जेव्हा सगळं घर शांत झालं, तेव्हा अनिताताई त्या मिणमिणत्या दिव्यापाशी बसल्या. त्यांनी हात जोडले, डोळे मिटले आणि अगदी मनापासून म्हणायला सुरुवात केली, "निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी." त्या मंत्राचे शब्द उच्चारताच अनिताताईंना एक विलक्षण अनुभव आला. इतकी वर्ष मनावर असलेलं दडपण कुठेतरी हलकं झाल्यासारखं वाटलं. त्यांच्या काळजाला कोणीतरी मायेने स्पर्श केल्याची जाणीव झाली. मनात एक अनामिक शांतता पसरली आणि त्याच क्षणी त्यांनी मनोमन संकल्प केला, की आता काहीही झालं तरी सकाळ संध्याकाळ स्वामींचा हा तारक मंत्र जपायचाच. अनिताताईंनी भक्तिभावाने दिव्याची वात पेटवली, स्वामींच्या प्रतिमेसमोर एक ताजे सुगंधी फुलं अर्पण केले आणि मनोमन निश्चय केला, "स्वामी, आता तुम्ही माझा हात धरला आहे ना, मग आता मी मागे वळून पाहणार नाही." त्या रात्री कित्येक महिन्यांनी अनिताताईंना अगदी शांत झोप लागली आणि झोपेत त्यांना एक स्वप्न पडले. प्रत्यक्ष स्वामी समर्थ त्यांच्याकडे पाहून मंद स्मित करत होते. त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती आणि जणू ते मायेने सांगत होते, "मुली, फक्त श्रद्धा ठेव, तुझ्या आयुष्यातला चमत्कार आता सुरू झाला आहे." दुसऱ्या दिवशी जेव्हा पहाट झाली, तेव्हा अनिताताईंच्या आयुष्यात एक नवी ऊर्जा होती. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी अंगण न्हाऊन निघालं होतं.
अनिताताईंनी स्वामींच्या फोटोसमोर आसन मांडलं आणि त्या हात जोडून म्हणाल्या, स्वामी, आजपासून माझं संपूर्ण आयुष्य मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. त्यांनी डोळे मिटले आणि तारक मंत्राचा जप सुरू केला. मंत्राच्या प्रत्येक शब्दागणिक त्यांच्या मनावरचे मळब दूर होत गेले आणि घराच्या भिंतीमधूनही जणू एक अदृश्य शांती वाहू लागली. आता अनिताताईंचं आयुष्य बदलू लागलं होतं. पूर्वी दिवसभर काळजीत बुडलेली अनिता आता मंत्रजप झाल्यावर अतिशय उत्साहाने कामाला लागायची. छोट्या छोट्या गोष्टीत तिला आनंदाचे किरण दिसू लागले. मुलांची चिडचिड किंवा पतीचा रागावणं आता तिला अस्वस्थ करत नसे. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि मनामध्ये कमालीची स्थिरता आली होती. काही दिवसातच अनिताताईंच्या व्यक्तिमत्वात एक अदृश्य बदल झाला. त्यांच्या बोलण्यातील गोडवा वाढला आणि नजरेत एक वेगळाच आत्मविश्वास दिसू लागला. रोजच्या जप जपल्यानंतर त्या एकच प्रार्थना करायच्या, स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखवा. आणि खरोखरच त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात अशा काही अनपेक्षित घटना घडू लागल्या ज्याची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एके सकाळी स्वामींचा जप करताना अनिताताईंच्या मनात विजेसारखा एक विचार चमकून गेला की आपण घरगुती लोणचं आणि पापड बनवायचा व्यवसाय का सुरू करू नये. अनिताताईंच्या हाताला पूर्वीपासूनच उत्तम चव होती, पण आज त्या कलेत त्यांना प्रत्यक्ष स्वामींची प्रेरणा जाणवत होती. मनात शंका नव्हती, फक्त स्वामींवर विश्वास होता. त्यांनी स्वतःच्या थोड्या बचतीतून फक्त ₹500 काढले, आवश्यक साहित्य आणले आणि लोणच्याची पहिली बॅच तयार केली. त्या लोणच्याची चव इतकी अप्रतिम होती की ज्यांनी कोणी ते चाखलं ते तोंड भरून कौतुक करू लागले. शेजारच्यांनीच त्यांना सुचवलं, "अनिता, हे लोणचं तू विकायला का काढत नाहीस? लोकांना हे नक्कीच आवडेल." स्वामींचे नाव घेऊन अनिताताईंनी घराच्या अंगणातच एक छोटासा स्टॉल लावला. सुरुवातीला विक्री कमी होती, काही मोजकेच डबे विकले गेले, पण अनिताताई डगमगल्या नाहीत. रोज सकाळी तारक मंत्राचा जप करताना त्या एकच मागणं मागायच्या, स्वामी समर्थ, माझ्या कष्टाला आणि हाताला यश द्या. हळूहळू अनिताताईंच्या लोणच्याची कीर्ती संपूर्ण गावात पसरली. लोक म्हणू लागले की अनिताच्या लोणच्याला एक वेगळीच गोडी आहे, जणू त्यात स्वामींची भक्ती उतरली आहे. बघता बघता ऑर्डरचा वेग वाढला. ज्या अनिताताईचे मन पूर्वी काळजीत बुडालेले असायचे, आज त्याच अनिताताई आत्मविश्वासाने चमकत होत्या. प्रत्येक कामाच्या शेवटी त्या स्वामींच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन म्हणायच्या, स्वामी, हे मी काहीच करत नाही आहे, हे सगळं तुमच्याच कृपेने होतं आहे. काही महिने उलटले आणि अनिताताईच्या या छोट्याशा व्यवसायाने मोठी झेप घेतली. केवळ गावच नाही, तर आसपासच्या शहरातील व्यापारीसुद्धा त्यांच्या उत्पादनाची मागणी करू लागले. मंत्रजप हा आता अनिताताईच्या आयुष्याचा श्वास झाला होता. लोणचं तयार करताना त्या प्रत्येक डब्यात प्रेम आणि श्रद्धेचा जणू स्पर्श देत होत्या. त्यांच्या या यशाची दखल स्थानिक वृत्तपत्रांनीही घेतली. श्री स्वामी समर्थ तारक मंत्राच्या कृपेने उभे राहिलेली अनिताताई न्यूजपेपरमध्ये छापून आलेल्या बातमीने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. अनिताताईंच्या प्रसिद्धीची चर्चा आता मोठ्या शहरापर्यंत पोहोचली होती. एका नामांकित सुपर मार्केट साखळीच्या मालकाने स्वतः अनिताताईंशी संपर्क साधला आणि प्रस्ताव मांडला की आम्हाला तुमचे हे सर्व घरगुती लोणचे आमच्या सर्व स्टोअर्समध्ये विकायचे आहे. इतकी मोठी संधी समोर पाहून अनिताताई क्षणभर गोंधळल्या, पण त्यांनी लगेच स्वामींच्या प्रतिमेसमोर आसन मांडले आणि त्या म्हणाल्या, स्वामी, ही संधी तुम्हीच दिली आहे. जर हे माझ्या हिताचे असेल तर तुम्हीच यातून मार्ग दाखवा. स्वामींच्या आशीर्वादाने काही दिवसातच सर्व करार पूर्ण झाले आणि व्यवसायाचे नाव निश्चित झाले, अनिता होममेड प्रोडक्ट्स. विशेष म्हणजे अनिताताईंनी हे यश एकटीने घेतले नाही. त्यांनी आपल्या वस्तीतील गरजू महिलांना एकत्र केले आणि त्यांना रोजगार दिला. ज्या महिलांकडे काम नव्हते त्यांच्या हातात आता पगार येऊ लागला. अनिताताई विनम्रपणे सांगायच्या की मी तर फक्त एक माध्यम आहे, हे सर्व कार्य स्वामीच करत आहेत. बघता बघता अनिताताईचे मासिक उत्पन्न हजारातून लाखाच्या घरात पोचले. अवघ्या एका वर्षात त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ₹1 कोटी पार गेली. जी अनिता काही महिन्यापूर्वी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली होती, ती आज समाजासाठी एक प्रेरणास्थान बनली होती. गावातील लोकांनी जेव्हा आश्चर्याने विचारले की हे कसं शक्य झालं, तेव्हा त्या शांतपणे म्हणाल्या, जेव्हा माणूस स्वतःचं अस्तित्व स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हाच असे चमत्कार घडतात. एके दिवशी एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेताना विचारले, अनिताताई, तुमच्या या अफाट यशाचे गुपित काय? तेव्हा अनिताताईंनी स्मित हास्य करत उत्तर दिले,
माझ्या यशाचे सूत्र अगदी साधे आहे. मी प्रत्येक उत्पादनावर काम सुरू करण्यापूर्वी 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करते. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही, तर तो माझा आत्मविश्वास, माझी प्रेरणा आणि माझे भाग्य आहे. आज अनिताताई यांचे आयुष्य पूर्णपणे बदललेले आहे. आलिशान घर, गाडी आणि समाजात मान सन्मान असूनही त्यांचा दिवस आजही पहाटे स्वामींच्या तारक मंत्राने सुरू होतो. हा अनुभव आपल्याला हेच शिकवतो की संकटे कितीही मोठी असली तरी स्वामींवरील अढळ श्रद्धा अशक्य गोष्टींनाही शक्य करू शकते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर स्वामी भक्तांनो, असा हा आपल्या अनिताताईंचा अनुभव होता. आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.